चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होतीये भिवरी विरुद्ध टीम नीरा. ही महत्वाची मॅच आहे. जिंकणारा संघ सरळ क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरलेलं आपण पाहतोय. दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून इथपर्यंतचा प्रवास आतापर्यंत राहिलाय. एका साईडला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी सज्ज होतोय. मागच्या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शुभम बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी सज्ज होतोय. पहिल्या सामन्यामध्ये या गोलंदाजाच्या खात्यामध्ये 3 विकेट त्या ठिकाणी होते. तर स्ट्रायकिंगला आपण पाहतोय दिनेश. पहिला चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय खराब चेंडूने या षटकाची सुरुवात होती. व्हाईट बॉलची घोषणा. मुख्य पंच या ठिकाणी आपण पाहतोय चांदगुडे सरांना स्क्रीनले पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय. स्वप्नील भैया काकडे सर आपल्याला पाहायला मिळतील. पॉवरप्लेचं पहिल्या षटकाची सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय एक अवंतर धावेने दफलकाचा श्री गणेशा या ठिकाणी होतोय टीम भिवरी या संघाचा. पुढचा चेंडू त्या ठिकाणी लॉफ्ट केला. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा फटका त्या ठिकाणी सजवला जातोय. अलॉंग दी कार्पेट बाउंड्री लाईन सीमा रेषेला आग लावणारा हा फटका एक दिनेशच्या बॅटमधून आला. क्लासिक कव्हर ड्राईव्हचा फटका नक्की दफलक आपण पाहतोय. 4 धावेने दफलक पुढे आकार घेईल. 5 धावा दफलकर. मागच्या सामन्यात आपण जर पाहिलं गोल्डन डकचा शिकार त्या ठिकाणी दिनेश झाला होता. 0 त्या ठिकाणी बाद झाला होता. मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगली सुरुवात दिनेशला मिळाली आहे. एक आत्मविश्वास वाढवणारा फटका दिनेशच्या बॅटमधून त्या ठिकाणी सजतोय. 4 धावा दफलक जोडले जातील. वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात या ठिकाणी होतीये. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय शुभम त्या ठिकाणी सज्ज होताना समोर दिनेश. हा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतो कुटप्पाचा चेंडू. फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू त्या ठिकाणी कॅरी झाला नाहीये. एक चांगला एफर्ट त्या ठिकाणी राहिला. चेंडू थोडंसं पुढे राहिला. एक एफर्ट त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एफर्टमध्ये थोडीशी कमी पाहायला मिळाली. जर एक संपूर्ण एफर्ट त्या ठिकाणी राहिला असतं तर एक नक्कीच सुंदर आणि एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी झालं असतं. फलंदाज सेफ असेल. दिनेश एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. सिंगल धावेने दफलक जर आपण पाहिलं दफलक पुढे आकार घेताना 6 धावा दफलकावर स्ट्राईक त्या ठिकाणी रोटेट केली जाते. कारण की लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन घेऊन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते भिवरी या संघाची. मागच्या सामन्यात देखील आपण पाहतोय एक संदीपनी चांगला योगदान दफलकात दिलं होतं. मात्र त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी बाद झाला. त्यानंतर अक्षयचं फिनिशिंग टच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जयदीपने देखील एक चांगले फटके त्या ठिकाणी सजवले. महत्त्वाच्या क्षणी जयदीपच्या बॅटमधून आले ते फटके पाहायला मिळाले. लवकर आताचा फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो संदीप. स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. चेंडू पडल्याचा पहिल्याच त्या ठिकाणी मन व्यक्त केलं होतं की आम्ही स्विच हिटचा फटका खेळू. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अपयशी ठरलाय. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये केली जाते. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दफलक जर आपण पाहिलं 6 धाव्यांवर स्थिर असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू. यावेळेस फ्लिक केलं चेंडूला. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंगॉनवर तैनात केले गेलं असेल. एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. सिंगल धावेने दफलक पुढे आकार घेतोय. 7 धावा दफलकर 7 ऑन बोर्ड आपण पाहतोय. दिनेशसाठी पुढचा चेंडू आपण पाहतोय शुभम. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर फोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. यावेळेस क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला जाईल. पहिल्या विकेटचा पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. पुन्हा एकदा चांगली सुरुवात दिनेशला मिळाली होती. मात्र त्या मोठी इनिंग मध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करता आलं नाही. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम भिवरी या संघाला लागलेला धक्का क्रमांक 1. सुरुवात शुभमची थोडीशी खराब राहिली होती. त्यानंतर आपण पाहतोय शुभमचा कमबॅक दर्जेदार कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अचूक लाईन अँड लेंथवर सातत्याने गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिल्या षटकाची सुरुवात आपण पाहतोय का वाईड चेंडूने त्या ठिकाणी झाली होती. खराब चेंडूने या षटकाची सुरुवात झाली होती. आणखीन एक निर्धाव चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज थोडंसं नाराज पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर दफलक जर आपण पाहिलं दफलकावर 7 धावा पाहायला मिळतील. 7 धावा दफलकर पाहायला मिळतील. एक गडी बाद 7 धावा दफलकर. सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय का चौकाराने झाली होती. त्यानंतर दफलक आपण पाहतोय मात्र 7 धावा
धावा फलकावर पाहायला मिळतील. एक अप्रतिम कमबॅक शुभम उघडेचं या षटकामध्ये देखील संघाला एक महत्वाचा ब्रेक थ्रू त्या ठिकाणी मिळून दिलाय. आपल्याला पाहायला मिळतो शुभम उघडे मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला हा खेळाडू आहे. पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या अंतमध्ये कंप्लीट होते. धावफलक आपण पाहतोय 7 धावेंवर आतापर्यंत पोहोचलाय. श्री एक षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. 7 धावा धावफलक पाहायला मिळतील. दुसरं षटक या ठिकाणी सुरुवात होती. दुसऱ्या षटकाला सुरुवात करत असताना बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी पाहायला मिळतील प्रतीक दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी सज्ज होते. समोर डावखुरा हाताचा फलंदाज संदीप पाहायला मिळतो. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी ठरलेला. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला जातो. पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी एक मोठा फटक्याने या षटकाची सुरुवात होते. 6 धावा धावफलकात नक्कीच जोडले जातील. 6 धावेन धावफलक आपण पाहतोय. धावफलक पुढे आकार घेतो दुहेरी अंकामध्ये 13 धावा धावफलकावर. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. संदीप काळे मागच्या सामन्यामध्ये देखील एक इम्पॅक्टफुल इनिंग संदीप काळेची राहिली होती. मागच्या सामन्यात गोलंदाजी करत असताना देखील एक महत्वाचं 2 षटकांचा स्पेल संदीप काळेचा त्या ठिकाणी आपण पाहिला. या षटकात देखील आपण पाहतोय सुरुवात आक्रमक राहिली आहे. 6 धावेने धावफलकाचा वाढ त्या ठिकाणी पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावर एक गडी बाद टीम भिवरी. प्रत्येक दुसरं षटक सुरुवात करत असताना पहिल्या चेंडू मागे एक मोठ्या फटक्याने या षटकाची सुरुवात केली आहे. 6 धावेने धावफलकाला नक्कीच पुढे घेऊन जाताना पाहायला मिळते. यावेळेस खराब चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळते. मुख्य पंचांचे दोन्ही हात समांतर नक्कीच पाहायला मिळतील. एक अवंतर धावफलका जोडली जाईल. अवंतर धावेने धावफलक पुढे आकार घेतोय. 14 धावा धावफलकावर. 14 ऑन बोर्ड आपण पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दिनेश त्या ठिकाणी एक चौकार खेचला. त्याच पाठीमागे नक्कीच बाद होऊन डगआउटच्या दिशेने रवाना होताना देखील पाहायला मिळाले. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शुभम तैनात असेल. एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. सिंगल धावेने धावफलक आपण पाहतोय. पुढे 15 धावा धावफलकावर 15 ऑन बोर्ड. 1.2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला मात्र 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन्सवर त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पॉवर प्लेचा फायदा त्या ठिकाणी उचलावा लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अतिशय कमी धावा शुभमने त्या ठिकाणी खर्च केले. या षटकाची सुरुवात एका मोठ्या फटक्याने झाली. पुन्हा एकदा या ठिकाणी एसटीच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होते. अलॉंग दी कार्पेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. कणखणीत चौकार. शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी बॅटचा फेस ओपन केला. फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. चौकार. 4 धावेंसाठी. 4 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे 19 धावा येऊन पोहोचलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक जर आपण पाहतोय थोडंसं मागडं षटक ठरतोय प्रतीकचं. शुभमने अतिशय किफायतशीर गोलंदाजी करून या षटकाची सुरुवात केली होती. पहिल्या षटकात आपण मात्र 7 धावा धावफलक होते. त्यावेळेस आपण पाहतोय राहुलचे हे लागोपाठचे 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. बॅक टू बॅक बाउंड्रीज. लागोपाठचे 2 चौकार धावफलक पुढे 23 धावा धावफलकावर. एकदम टॉप गिअरमध्ये फलंदाजी करायला सुरुवात केली आहे राहुलने. येत्या क्षणी 2 मोठे त्या ठिकाणी फटकार खेळले. 2 चौकार धावफलकात जोडले जातील. धावफलक पुढे 23 ऑन बोर्ड आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. 2:46 कालावधी आतापर्यंत झालाय. आपण पाहिलं तर उन्हाचा तडाखा भरपूर आहे. या स्पर्धेसाठी सर्व आयोजकांकडून देखील आपल्याला कॅप या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचे काही चेंडूसाठी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. राहुल पुन्हा एकदा बिगिट केला जातोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये होता. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. खणखणीत चौकार. चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये राहुल पाहायला मिळते. पॉवर प्लेचा षटक आहे. जिथे क्षेत्ररक्षक नाही त्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. सातत्याने गॅप फोडकून काढण्याचं यशस्वी ठरतोय. तो राहुलच्या बॅटमधून आलेला 3रा चौकार आहे. चौकाराच्या मित्रांनो धावफलक आपण पाहतोय 27 ऑन बोर्ड पाहायला मिळतोय. तर या देखील आपण पाहतो यावेळेस स्विच हिटचा फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. आलटी पलटी बॉलने मारली कल्टी. चौकार. 4 धावा. राहुल सेट ऑन फायर. लागोपाठचे या षटकातील आपण पाहतोय 2 चौकार पाहायला मिळाले. शेवटी सुरुवातीला देखील 2 चौकार त्या ठिकाणी राहुलच्या बॅटमधून आले. संपूर्ण 4 चौकार राहुलच्या बॅटमधून तर संदीपच्या बॅटमधून आले 1 षटकार. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. 33 धावा धावफलकावर 33 ऑन बोर्ड आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये शुभमची जी किफायतशीर गोलंदाजी राहिली होती 31 ऑन बोर्ड आहे. 31 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 7 धावा धावफलकावर पहिल्या षटकामध्ये होते. तर या षटकामध्ये आपण पाहतोय 24 धावा त्या ठिकाणी खर्च केले.
मुख्य कॅमेरामॅन आपणास विनंती, आपण मुख्य व्यासपीठाकडे फोकस करायचे. डीप स्क्वेअर लेग मध्ये कॅमेरामॅन आपणास विनंती, आपण मुख्य व्यासपीठाकडे या ठिकाणी फोकस करायचे. सामन्याचा आनंद या ठिकाणी आयोजक घेत आहेत, आयोजकांवर आपण फोकस या ठिकाणी करायचंय. उन्हाचा तडाखा देखील आपण पाहतो, तरी देखील संपूर्ण आयोजक या स्पर्धेनिमित्त घेतलेली कडी मेहनत या ठिकाणी पाहायला मिळते. आयोजकांच्या माध्यमातून एका मोठ्या व्यासपीठाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मोठं व्यासपीठ टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंसाठी गाववाईज फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अनेक गावांचा सहभाग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील आपण पाहतोय निराज संघ आहे, भिवरीचा हा संघ देखील पाहायला मिळतोय. हे 4 संघ आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. त्यातले 2 संघ आपण पाहतोय पहिला सामना जिंकून या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या सामन्यासाठी पात्र ठरलेत. विनरची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा शुभम जसा गोलंदाजी मार्ग दाखल होतो, एक संधी निर्माण केली असेल, मात्र एस्टेनच्या मागे चेंडू वेगाने ट्रॅव्हल होते बाउंड्रीच्या दिशेने. षटकार 6 धावांसाठी. चेंडू डायरेक्ट जाऊन त्या ठिकाणी आपण पाहतोय मागे जे झाड आहे त्या झाडाच्या पानाला जरी चेंडू लागला तरी देखील 6 धावा असतील याची देखील आपण नोंद घ्यायची. षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. संदीप मागच्या षटकाची सुरुवात देखील एका मोठ्या फटक्याने केली होती, 6 धाव्याने केली होती. 6 धाव्याने धावफलक पुढे आकार घेताना पाहायला मिळतोय. 37 धावा धावफलकावर. पहिल्याच चेंडूपासून आक्रमण रूप त्या ठिकाणी धारण केलं असेल संदीप काळे. मागच्या सामन्यात एक मोठी इनिंग खेळता आली नाही तरी देखील या सामन्यात मोठी इनिंगचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जातंय. यावेळेस कुठली धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होती. यावेळेस पुन्हा एकदा शपोलून जागा बनवली, डीप फाईन लेग त्या ठिकाणी क्षेत्र निवडले. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये एक अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला जातो. बिग विकेट डाऊन. संदीप काळे बॅक टू द डगआउट. मोठ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतं. इनफॉर्म फलंदाज संदीप काळे मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. एक मोठा फटका या षटकामध्ये आला होता. त्यानंतर क्षेत्ररक्षकात थोडंसं बदल करण्यात आला. शुभमने पुन्हा एकदा संघाला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळून दिलाय. मोठ्या फलंदाजी विकेट शुभमच्या खात्यामध्ये आहे. सातत्याने आपण पाहतोय शुभम अप्रतिम गोलंदाजी संघासाठी करत आलाय. पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये देखील मात्र 7 धावा त्या ठिकाणी शुभमने खर्च केले. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 37 धावा धावफलकावर टीम भिवरी 2 गडी बाद 37. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो जयदीप. मागच्या सामन्यात या फलंदाजाने एक इम्पॅक्टफुल इनिंग खेळली होती. संघाला विजयाच्या दिशेने नेण्यात एक महत्त्वाचं योगदान जयदीपचं त्या ठिकाणी राहिलं होतं. मात्र समोर शुभम आहे. शुभम एक अनुभवी गोलंदाज आहे, एक युवा गोलंदाज आहे. सातत्याने व्हेरिएशन या गोलंदाजी करत असताना आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतील. आपण पाहतोय शुभम उघडे बॉलिंग ट्रॅकवर. समोर जयदीप आहे. जयदीपला पहिला चेंडू त्या ठिकाणी निर्धाव हाताळलाय. दुसरा चेंडू बॅक टू द बॉलर फटका सजवला होता. फटका फर्स्ट आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अथर्वचे सेफ हँड त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणखीन एक मोठ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी होतोय. तर तिसरा गडी या ठिकाणी बाद होतोय. टीम भिवरी या संघाचा तिसरा धक्का भिवरी टीमला लागतोय. तिन्हीचे 3 विकेट आपण पाहिलं तर शुभमच्या खात्यामध्ये येतं. पहिल्या सामन्यामध्ये देखील शुभमच्या खात्यामध्ये 3 विकेट त्या ठिकाणी होते. या सामन्यामध्ये देखील 3 विकेट शुभमच्या खात्यामध्ये. चला फलंदाज स्पीडअप करायचा आपण. फलंदाज जसा बाद होईल तसा मैदानाच्या आतमध्ये आपण यायचे. उन्हाचा तडाखा भरपूर आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करत असताना एक उन्हातानाचा आपण जास्त वेळ वाया घालू नये विनंती असेल. आपण जसा फलंदाज बाद होईल तसंच आपण मैदानाचा ताबा घ्या. मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. धावफलक जर आपण पाहतोय 37 धावा धावफलकावर 3 गडी बाद. टीम भिवरी हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते प्रीतम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
2.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. 37 धावा धावफलकावर 3 गडी बाद आहे. टीम भिवरी एक चांगली सुरुवात या ठिकाणी पॉवर प्लेमध्ये मिळाली होती. त्यानंतर शुभमचं पुन्हा एकदा अप्रतिम कमबॅक करणारा षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस पॉईंट रिझनमध्ये फटका सजवला जातो. एक टप्पा खात बाउंड्रीलाईन सीमारेषा होईल फरार चौकार. 4 धावा नक्कीच धावफलक जोडले जातील. 4 धावेने धावफलक पुढे आकार घेतो. 41 धावा धावफलकावर 41 ऑन बोर्ड आपण पाहतोय. प्रीतम आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवात चांगली राहिली होती. मागच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो 24 धावा त्या ठिकाणी खर्च केले होते गोलंदाजांनी. प्रतीक वर एक मोठा हल्ला मैदानाच्या आतमध्ये चढवला गेला होता. त्यानंतर शुभम उघडेचा हा कमबॅक करणारा षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर 2 विकेट संघाला मिळू दिले. मात्र शेवटच्या चेंडूवर एक खराब चेंडूवर एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये प्रीतमच्या बॅटमधून आलेला सनसनीत चौकार. 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय ऑन बोर्ड ऑन स्क्रीन आपण पाहतोय. PTC या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय. घरी बसून देखील या स्पर्धेचा आनंद आपण या ठिकाणी घेऊ शकता. PTC यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी आम्ही करतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 4थ्या षटकाला सुरुवात होते. 4थं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी जुबेर त्या ठिकाणी सज्ज होते. पहिला चेंडूचा सामना करत असताना आपण पाहतोय काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला जातो. सुपला शॉट मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो. आउटफील्ड काफी स्लो असल्यामुळे त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवर जाऊन स्टॉप झालाय. या दरम्यान 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट प्रीतम अँड राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धाव्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे आकार घेतोय. 43 धावा धावफलकावर 43 ऑन विकेट सातत्याने आपण पाहतोय पडताना. तरी देखील आपण पाहतोय रन रेट मेंटेन ठेवला असेल टीम भिवरी या संघाने. धावगतीवर कुठलाही परिणाम पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही. जुबेर 4थ्या षटकाला सुरुवात करत असताना आपण पाहतोय एक अप्रतिम सुरुवात राहिली. 2 चेंडू मागे मात्र 2 धावा खर्च केल्या. समोर राहुल आपण पाहतोय इन्फॉर्म फलंदाज एका षटकामध्ये 4 चौकार राहुलने ठोकले. तर या 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत शांत पाहायला मिळतोय. राहुल एक चांगला धावफलक ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. 43 धावा धावफलक आतापर्यंत अजून देखील काही षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटिंग फटका सजवण्याचा प्रयत्न राहिला. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय. या दरम्यान आपण पाहतोय गोलंदाज थोडंसं फंबल मैदानाच्या आतमध्ये पाहिला. नजरहटी दुर्घटना घटी. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये पाहायला मिळतोय. बॅकअप त्या ठिकाणी राहिला आहे. बॅकअप जर नसता नक्कीच चेंडू सीमारेषा पार या ठिकाणी गेला असता. बॅकअप होता म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा वाजलेले असतील. जिथे मात्र 1 धाव कंप्लीट झाली होती. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत त्या ठिकाणी केलं जाते. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केले जातील. धावफलक आपण पाहतोय 2 धावेने पुढे आकार घेतोय. 45 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 3 गडी बाद टीम भिवरी. 45 धावा धावफलकर आपण पाहतोय. 8 चेंडूमध्ये 20 धाव्यांची इनिंग राहुलची राहिली. प्रीतमने आतापर्यंत 1 चेंडूचा सामना केला. 1 चेंडूमध्ये 400च्या स्ट्राईक रेटने 4 धावा धावफलकर जोडले. तर पुन्हा एकदा आपण पाहतो राहुल खराब चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. पंच त्या ठिकाणी नक्कीच दंडित करतील. वाईट बॉलची घोषणा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून केली जाते. 1 बाउन्सचा इशारा देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चांदगुडे सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. धावफलक जर आपण पाहिलं धावफलकावर 46 धावा 46 ऑन बोर्ड आहे. 3 गडी बाद. शुभम उघडेचं 2 षटकांचा अप्रतिम स्पेअर राहिला. त्या व्यतिरिक्त एकाही गोलंदाजाला त्या ठिकाणी चांगली कामगिरी करता आली नाहीये. जुबेर हा फटका फसलाय. पॉईंट रिझन मध्ये फटका आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूच्या खाली येते. आणखीन एक विकेटचं पतन. जो फलंदाज त्या ठिकाणी फॉर्म मध्ये दिसत होता त्या फलंदाजाला जुबेरने या ठिकाणी बाद केला. आणखीन एक ब्रेक थ्रू संघाला मिळून दिला जुबेरने. एक मोठा फलंदाज ताकदवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होते भिवरी संघाचा. राहुल मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. राहुलला एक मोठा फटकाचा शोध घेत असताना बॅटीची हलकीशी एज त्या ठिकाणी लागली. पॉईंट रिझनमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होतं. क्षेत्ररक्षकाचा एक अप्रतिम झेल शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजरा त्या ठिकाणी राहिल्या. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावफलक जर आपण पाहिलं धावफलकावर 46 धावा 4 गडी बाद आहे टीम भिवरी. अजून देखील या षटकातील 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. जुबेरने आतापर्यंत 5 धावा या षटकामागे खर्च केले. एक महत्त्वपूर्ण विकेट देखील संघाला मिळून दिली. धावफलकावर कुठेतरी रोख या षटकामध्ये लावलेली असेल. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला ऑनस्क्रीन 76 धाव दाखवतोय. या सरासरीने जर धावफलक पुढे गेलं तर नक्कीच 76 धावपर्यंत पोहोचू शकतो. बॅट्समॅन नेम पहिल्या चेंडूचा सामना करत असताना हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. सर बॅट्समॅन नेम भिवरी टीम
विक्रम नवीन फलंदाज विक्रम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर मिळाले एक सिंगल धावेने वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात या ठिकाणी करतोय. समोर प्रीतम डाऊन्सिंग डाऊन दी ट्रॅक फटका सजवलाय. बॅक टू द बॉलर फटका खेळलाय. लॉंग ऑन पासून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. फेकी येते. या दरम्यान एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. सिंगल धावेने धावफलक पुढे 48 धावा धावफलकावर. 4 षटकांचा खेळ संपलाय. सरासरी 12 धावांच्या मतीने धावफलक आपण पाहतोय ऑन बोर्ड 48 आहे. 4 गडी बाद टीम भिवरी. पाचव्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होती. 5वें षटक करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय साहिल या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 48 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. यावेळेस शपलून फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. एस्टेनच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. बाईच्या स्वरूपात मिळालेली एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. सिंगल धावेने धावफलक पुन्हा पुढे आकार घेतो. 49 धावा धावफलकावर. सुरुवात थोडीशी चांगली राहिली होती. संदीप आणि राहुल यांची एक आक्रमक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर दोन्ही फलंदाज बाद झाले. तसेच धावफलक देखील आपण पाहतो थोड्याशा शांत गतीने पुढे जाताना पाहायला मिळतोय. 49 धावा धावफलकावर 4 गडी बाद टीम भिवरी. आतापर्यंत 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना साईड बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस पुन्हा एकदा बॅटरीची हलकीशी ज्येष्ठांच्या मागे पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेस एका हाताने चेंडू अडवला जातो. एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. मागच्या षटकात देखील एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावफलक आपण पाहतोय 50 धावा 2 सिंगल धावा धावफलकावर नक्कीच पाहायला मिळतील. आपण पाहतोय 5व्या षटकाचा खेळ साहिल बॉलिंग ट्रॅकवर सातत्याने साहिलचा वापर डेथ ओव्हरमध्ये केला जातो. साहिल 5व्या षटकाला आतापर्यंत 2 चेंडू मागे मात्र 2 धावा खर्च केला. प्रीतमचा फटका बॅटरीची हलकीशी एज. पुन्हा एकदा एस्टनच्या मागे फंबल पाहायला मिळालं. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला हुलकावून ते चेंडू होतो फरार. सीमारेषा पार. दणदणीत चौकार. 4 धावा. सातत्याने आपण पाहतोय क्षेत्ररक्षक करत असताना चुका सातत्याने पाहायला मिळतील. महत्वाची मॅच आपण खेळता एक मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाळाव्या लागतील. कारण की प्रत्येक चूक तुम्हाला या स्पर्धेमध्ये मागे ठरेल. कारण की प्रतिस्पर्धी संघ मोठा तगडा संघ भिवरीचा संघ आपण पाहतोय. आपण पाहतोय 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना एस्टेनच्या मागे झालेली चूक नक्कीच धावफलक 4 धावा जोडून जाईल. पुन्हा एकदा स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी साहिलची राहिली. मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलो एस्टेनच्या मागे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणच्या चुका नक्कीच थोड्याशा मागे ठरतील. धावफलक आपण पाहतोय 4 धावेने 54 धावेंपर्यंत पोहोचलाय. पुन्हा एकदा साहिलचा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. साहिल पुन्हा एकदा शपलून फटका सजवण्याचा प्रयत्न. प्रीतम बारी त्या ठिकाणी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका सजवला जातो. चेंडू होतोय अलॉंग दी कार्पेट बाउंड्री लाईन. सीमारेषा जमिनीला गुदगुद घालत चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4 धावा. नक्कीच आपण पाहतोय प्रीतम मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार आतापर्यंत प्रीतमच्या बॅटमधून आले. तर धावफलक जर आपण पाहिलं चौकाराच्या मतीने पुढे आकार घेताना 58 धावा धावफलकावर. 58 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 2 चौकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. तर साहिलचा या षटकातील शेवटचा बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक पाहायला मिळतोय. 58 धावा धावफलकावर 4 गडी बाद आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये चालवली असलेली मॅच पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर फटका खेळला जातोय. एकदम पाहतो आपण तर गोलंदाजाच्या खालून चेंडू ट्रॅव्हल होत होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. या दरम्यान एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिलं धावफलकावर 59 धावा पाहायला मिळतील. 4 गडी बाद टीम भिवरी.
5 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 59 धावा दाखल करत 4 गडी बाद टीम भिवरी. आपण पाहतो शेवटच्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होतीये. शेवटच्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा जुबेर त्या ठिकाणी सज्ज होते. समोर प्रीतम इन्फॉर्म फलंदाज. प्रीतम ऑन स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. फिनिशिंग टच आडवा बॅटिंग त्या ठिकाणी आपण पाहतो. बैठक शॉट मैदानाच्या आतमध्ये सजवला जातोय. मिड विकेट बाउंड्री लाईन सीमा रेषेला आग लावणारा फटका त्या ठिकाणी होतोय. फरार सीमा रेषा पार. मुख्य पंचांचा इशारा. इट्स चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक पुढे. 63 धावा धावफलक एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय टीम भिवरी. हा संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता तो एक योग्य निर्णय ठरताना आपण पाहतोय. 63 धावा धावफलक एक चांगल्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतो टीम भिवरीचा. हा संघ शेवटची 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील शिल्लक असताना प्रीतम कशा फिनिशिंग टच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा झेल सुटलाय. आणखीन एक जीवनदान प्रीतमसाठी पाहायला मिळतोय. या दरम्यान नक्कीच 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केले जातील. 2 धाव्याने धावफलक पुढे आकार घेतोय. 65 धावा धावफलकावर 65 ऑन बोर्ड आपण पाहतोय. या षटकामध्ये जर आपण पाहिलं पहिल्या चेंडू मागे चौकार त्यानंतर एक दुहेरी धावा धावफलक जोडली जाते. 65 धावा धावफलकावर 4 चेंडू अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पुन्हा एकदा शफल होऊन डिफायनिंगच्या क्षेत्रामध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही. जुबेर त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षकावर थोडंसं नाराज पाहायला मिळतील कारण की झेल त्या ठिकाणी मागच्या चेंडूवर सुटला होता. नक्कीच आपण पाहतो क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. कॅच नक्कीच तुम्ही सोडू शकत नाही कारण की जीवनदान तुम्ही फलंदाजात दिलं तर जीवनदान तुमचा नक्कीच मागात ठरेल. अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रीतम 10 चेंडू मागे 20 धावा धावफलकात गोळा करत एक चांगली इनिंग संघासाठी लढतोय. एक धाव्यांसाठीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या डावातील शिल्लक असताना आपण पाहतोय प्रीतम ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा शफल होऊन आडव्या बॅटीने फटका सजवला. डीप स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले असेल. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी केलाय. पुन्हा एकदा तिसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. शुभमचा बॅकअप पाहायला म्हटलं शुभमने देखील फेकी केली. काय गचा क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक तिकडून एक इकडून तर बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहतोय खराब फेकी. तिथे मात्र एक धाव कंप्लीट झाली असते. तिथे पंच आत्ताचे धावा 5 धावा पंजाब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिथे मात्र एक धाव कंप्लीट झाली असती. खराब फेकी खराब कलेक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. ओव्हर थ्रोच्या रूपात नक्कीच भरपूर धावा मैदानाच्या आतमध्ये गोळा केले. 5 धावा अर्थातच पंजाब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 धाव्याने धावफलक पुढे आकार घेतोय. 70 धावा धावफलकावर 70 ऑन बोर्ड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक दिवसा डावळा धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज एकदम अप्रतिम गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खेळपट्टीवर एकदम वेगाने दोन्ही फलंदाज धावत होते. इथे मात्र एक धाव झाली असती. तिथे 5 धावा या उन्हाच्या तडाख्यामध्ये पळून पूर्ण केलेत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. प्रीतम आणि विक्रम खेळपट्टीवर 5 धावा पळून काढणे एवढं सोपं नाहीये. 5 धावा या उन्हाच्या कडाक्यामध्ये आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांनी त्या ठिकाणी कंप्लीट केले. अनेक प्रेक्षक वर्ग देखील या सामन्याचा आनंद या ठिकाणी घेतोय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे देखील आम्ही या स्पर्धेनिमित्त या ठिकाणी सहर्षाचे स्वागत करतोय. उन्हाचा तडाखा असून देखील आपण पाहतोय सामन्याची क्रिकेटची आवड आहे. आवड क्रिकेटची मोठी आपण पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत आहेत. अनेक लोक युट्यूब वाहिनीवर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हलक्या हाताने चेंडूला फ्लिक केलं. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रीतमचा नकार असेल. फेकी पुन्हा एकदा येते. फेकी पुन्हा एकदा फसते. स्टंपच्या मागे बॅकअप पाहायला मिळतोय. 71 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. आपण पाहिले तर अजून देखील शेवटचा एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. यानंतर सामन्याचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस संपन्न होईल. शेवटचा एक बॉल अजून एक मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पहिल्या डावातील शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना जुबेर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. या षटकामध्ये पाहिलं तर आपण पाहतोय 12 धावा आतापर्यंत गोळा केलेत. शेवटचा एक बॉल प्रीतमसाठी पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर फटका सजवला जातोय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. अथर्व चेंडूपर्यंत पोहोचतोय. फेकी येते. या दरम्यान नक्कीच 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतील. या 2 धावेने पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपतोय. पहिला डाव संपल्यानंतर धावफलक आपण पाहतोय 73 धावा धावफलकावर 73 ऑन बोर्ड आपण पाहतोय. विजयासाठी 74 धावांचं लक्ष असेल टीम निरा या संघासमोर.
आपण पाहतोय श्री काळभरनाथ चषक 2026 स्पर्धेतील तिसरं पर्व या ठिकाणी आपण पाहतोय. अनेक बक्षीसदाते या ठिकाणी या स्पर्धेनिमित्त आपल्याला लाभले. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच 51,000 रुपये रोख रक्कम प्राचार्य डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर मित्र परिवार पिंपरी खुर्द यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये या ठिकाणी लाभलं. दुर्गडे साहेबांचे देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो रोख रक्कम 31,000 रुपये श्री दादासाहेब गायकवाड साहेब अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पुरंदर तालुका यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झाले 31,000 रुपये. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहायला मिळतोय श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालं. या ठिकाणी आपण पाहतो मुकेश साळुंखे साहेब असतील, त्याचप्रमाणे चंद्रकांत थोपटे साहेब असतील, प्रकाश गायकवाड साहेब, हेमंत गायकवाड साहेब, संभाजी गायकवाड साहेब, मुरलीधर गायकवाड साहेब, प्रमोद होळकर साहेब, त्याचप्रमाणे भाऊसाहेब गायकवाड साहेब, अजित गायकवाड साहेब, धीरज गायकवाड साहेब, साहिल साळुंखे साहेब, शुभम थोपटे साहेब सर्व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यानिमित्त अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच 21,000 रुपयाचं सहकार्य आपल्याला या सर्व बक्षीसदात्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. सर्वांचा आम्ही या स्पर्धेनिमित्त मनपूर्वक हा आभार असे व्यक्त करतो. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेसाठी आपल्याला अनेक पारितोषिकं प्राप्त झाली. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य रोख रक्कम 11,000 रुपयाचं ऊस वाहतूक संघटना पिंपरी खुर्द श्री दीपक आनंदराव निगडे साहेब माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून देखील 5,500 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेनिमित्त आपल्याला लाभलेलं असेल. त्याचप्रमाणे अनेक आर्थिक सहकार्य या स्पर्धेनिमित्त लाभले. श्री धनंजय विठ्ठल गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेनिमित्त लाभले. त्याचप्रमाणे श्री बापूसाहेब गायकवाड साहेब कृषी अधिकारी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून आपण पाहतो 5,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचे देखील आम्ही या स्पर्धेनिमित्त मनपूर्वक आभार व्यक्त या ठिकाणी करतो. त्याचप्रमाणे श्री विलासराव थोपटे साहेब सिद्धी फार्म अँड रिसॉर्ट पिंपरी खुर्ची सर्वा यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेनिमित्त 5,000 रुपयाचं सहकार्य आपल्याला लाभले. त्याचप्रमाणे श्री भगवान कुसेकर सर DK टेलरचे सर्वा यांच्या माध्यमातून देखील 3,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेनिमित्त आपल्याला लाभले. साहेबांचे देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सिद्धनाथ अर्थमूव्हर्स यांच्या माध्यमातून देखील 2,500 रुपयाची देणगी या स्पर्धेनिमित्त लाभली आहे. त्याचप्रमाणे श्री सोनू बरकडे साहेब यांच्या माध्यमातून देखील 1,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेनिमित्त लाभले. त्याचप्रमाणे श्री राजेंद्र थोपटे साहेब माजी सरपंच पिंपरी खुर्द यांच्या माध्यमातून देखील 7,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला या स्पर्धेनिमित्त लाभले. त्याचप्रमाणे श्री नामदेव पवारसाहेब वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेनिमित्त लाभली आहे. श्री अनिल डोईफडे साहेब यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेला लाभले. श्री अमोल राखपचरे सर वीर योद्धा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेनिमित्त राहिले. त्याचप्रमाणे श्री संतोषाबा निगडे साहेब माजी सरपंच गुळूंचे यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेला लाभले. त्याचप्रमाणे श्री राहुल भोसले सर यांच्या माध्यमातून देखील 3,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेला लाभले. श्री प्रमोद थोपटे साहेब सैनिक यांच्या माध्यमातून देखील 2,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेला लाभले. त्याचप्रमाणे श्री मोहन दादासो थोपटे पुणे यांच्या माध्यमातून देखील 2,000 रुपयाचं सहकार्य आपल्याला लाभले. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांक आपण पाहतोय 15,000 रुपये श्री अभय शिंदे गुरवसाहेब गुरव फार्म पिंपरी खुर्ची सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये आपल्याला प्राप्त झाले. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आकर्षक चषक आहेत. चषक देखील आपल्याला सौजन्य आहेत. कैलासवासी राहुल अप्पा थोपटे यांच्या स्मरणार्थ श्री किरण थोपटे साहेब यांच्याकडून हे आकर्षक चषक आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेचा आपण PTC या यूट्यूब वाहिनीवर लाईव्ह प्रक्षेपण करतोय. यूट्यूब सौजन्य आपण आपल्याला पाहायला मिळतील. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन संपूर्ण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी यूट्यूब सौजन्य पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. हॉटेल ग्रँड शिवम श्री शिवम थोपटे साहेब असतील. हॉटेल कृष्णाईचे ओनर श्री दत्तात्रय पवार साहेब. त्याचप्रमाणे हॉटेल आदित्य श्री संभाजीराजे थोपटे साहेब या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपल्याला प्राप्त होते. त्याचप्रमाणे या प्रत्येक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळते. श्री जीवन तात्या संपत थोपटे एक यशस्वी बागायतदार यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला लाभते. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आपण पाहतोय पंच सौजन्य श्री सचिन अरविंद थोपटे साहेब सोम एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा. त्याचप्रमाणे
श्री महेश गायकवाड साहेब शिवसमर्थ इंडस्ट्रीज पिंपरी खुर्द यांच्या माध्यमातून देखील पंच सौजन्य असतील. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आपण मॅन ऑफ द सिरीज आपण एक सायकल या ठिकाणी देतोय. सागर नवरे साहेब व दत्ता खुसेकर साहेब यांच्या माध्यमातून ही बायसिकल आपल्याला मिळाली. त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर अर्थातच उत्कृष्ट गोलंदाज ऑफ द टुर्नामेंट यासाठी आपण पाहतो ओंकार थोपटे व योगेश थोपटे सर यांच्या माध्यमातून आपण पाहतो एक आकर्षक शूज या ठिकाणी बेस्ट बॉलरसाठी आपण देतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समॅन अर्थातच उत्कृष्ट फलंदाज ऑफ द टुर्नामेंट गावडे मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या माध्यमातून एक ब्रँडेड बॅट या ठिकाणी आपण देतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय जे पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली गेली असेल. पाणी सौजन्य श्री दीपक थुपटे साहेब स्वप्नील बोरवेलचे सर्व दीपक सरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उपस्थित होत असणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी सर्व प्रेक्षकांसाठी पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली गेली. या स्पर्धेसाठी लाभलेले बॉल सौजन्य श्री दीपक जिजाबा थुपटे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला बॉल सौजन्य प्राप्त होत आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतील भैरवनाथ क्रिकेट क्लब तसेच समस्त ग्रामस्थ पिंपरी खुर्द यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जिथे सरांचं आगमन या ठिकाणी शुभागमन होतं. साहेबांना देखील आम्ही या स्पर्धेनिमित्त सरसचं स्वागत या ठिकाणी आम्ही करू इच्छितो. या ठिकाणी एक पारितोषिक येते. शुभम उघडेचा जर कुठल्याही गोलंदाजांनी क्लीन बोल्ड त्या ठिकाणी केलं तर जिथे साहेबांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. शुभमला जर कोणी क्लीन बोल्ड केलं तर जिथे साहेबांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. त्या गोलंदाजाला 1100 रुपयाचं पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित आम्ही करू. मात्र शुभम आपण पाहतोय मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा फलंदाज आहे. मागच्या सामन्यात या फलंदाजाने आपण पाहतोय फलंदाजी करत असताना मैदानाच्या प्रत्येक दिशेने फटकेबाजी केली आहे. लागोपाठचा दुसरा चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला. पहिला फटका आपल्याला पहिला स्विच हिटचा फटका चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यानंतरचे लागोपाठचे 2 चौकार अर्थातच हॅट्रिक ऑफ बाउंड्रीज लागोपाठचे 3 चौकार. संदीप काळेवर एक मोठा हल्ला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चौकाराच्या मैत्रीने धावफलक पुढे आकार घेतोय. दुहेरी अंकामध्ये 13 धावा धावफलकावर 13 ऑन बोर्ड आपण पाहतोय. अथर्व एका बाजूने अप्रतिम कामगिरी करत राहतो. स्ट्राईक एंडवर शुभमला आणण्याचं काम अथर्वच असतं. अथर्वने पहिल्या चेंडूवर ते कार्य पार पाडलं असेल. शुभम डान्सिंग डाऊन दी ट्रॅक लॉंग ऑफ बाउंड्री लाईन सीमा रेषा पार चौकारांची त्या ठिकाणी आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शुभम उघडे मैदानाच्या आतमध्ये आग उघलतोय. लागोपाठचा 4था चौकार शुभमच्या बॅट मधून आलाय. पहिला चौकार आपण पाहिला स्विचिटचा फटका. त्यानंतर लागोपाठचे 2 एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका त्या ठिकाणी आपण पाहतो. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन सीमा रेषेला आग लावणारा फटका. 4 चौकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लागोपाठचे शुभमच्या बॅट मधून 4 चेंडू 4 चौकार. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. संदीप काळेला आपण पाहतोय विचार करण्यास भाग पाडला असेल शुभमच्या या चौकाराने. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहतोय पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका सजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होतीये. मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा या ठिकाणी गोळा केलेत शुभमने. शुभमच्या बॅटमधून 4 चौकार या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. 17 धावा धावफलकावर आतापर्यंत राहिलेत टीम अमर भैया थोपटे आणि अक्षय भैया थोपटे मित्र परिवार संघ नीरा. मागच्या सामन्यात आपण पाहिलं तर 52 ते 53 धाव्यांचा पाठलाग करायचा होता. एक माफक आव्हान या ठिकाणी होतं. तर या सामन्यात आपण पाहतोय 74 धाव्यांचा पाठलाग करत असताना एक विस्फोटक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला गुळूचे वॉरियर्स टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. त्याचप्रमाणे आपण पाहतोय चांबळी टीम कॅप्टन आपण देखील टॉस साठी या. यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आम्ही करतोय की आपण या मुख्य व्यासपीठासमोर या महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी करू. नॉकआउटची मॅच असेल. आपण पाहतोय संघासाठी दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर संघाचा नेता कॅप्टन अक्षय बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी सज्ज होतोय. अक्षयला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. संघाचा मुख्य गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. दोन तालुक्यातील एक मोठी स्पर्धा पार पाडली होती. एक स्वर्गीय अजितदादा चषक 2026 वरवंड येथे जी स्पर्धा पार पाडली त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी अक्षयची राहिली होती. विरुद्ध संघाचा सहभाग त्या स्पर्धेमध्ये होता. पुन्हा एकदा पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय अक्षयचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय अथर्वने मागच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर सिंगल त्या ठिकाणी काढून दिली होती. शुभमला स्ट्राईक एंडवर आणलं होतं. त्यानंतर शुभमने 4 चौकार त्या ठिकाणी खेचले होते. पुन्हा एकदा या षटकामध्ये पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली जाते. अथर्वचं काम आहे स्ट्राईक रोटेट करणं, तोडफोड करणं काम आहे शुभमचं. तोडफोड ती शुभम मैदानाच्या आतमध्ये करतोय. 4 चौकार पहिल्या षटकामध्ये ठोकलेत तर
आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना ऑन स्ट्राईक एंडला शुभम. अक्षय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. एक अनुभवी गोलंदाज आहे, सातत्याने व्हेरिएशन अक्षयच्या गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतोय चेंडू प्रति मात्राला जातो. चेंडू पडल्यानंतर गारकीने आतल्या दिशेने वळाला. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क मैदानाच्या आतमध्ये होऊ दिला नाही. यष्टींच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू डॉट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अक्षय सातत्याने आपण पाहतोय संघासाठी एक अप्रतिम कामगिरी गोलंदाजी करत असतो. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळत असताना समोर इन्फॉर्म फलंदाज आजच्या दिवसात एकदाही फलंदाज बाद झाला नाहीये. त्या फलंदाजाविरोधात एक अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिली अक्षयची. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो शफलून फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अक्षय एक अनुभवी गोलंदाजी सातत्याने व्हेरिएशन अक्षयच्या गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. टीम गुळशी वॉरियर्स कॅप्टन आपण टॉससाठी या. त्याचप्रमाणे चांबळी टीम कॅप्टन आपण देखील टॉससाठी संपर्क साधायच्या आयोजकांशी. या सामन्याचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतो श्री जिवंत थोपटे साहेब यांच्या शुभ हस्ते. या महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी आपण संपन्न करतो. त्यावेळेस स्वीटीचा फटका फसला. यष्टी रक्षक डाऊन दी बॉल. बिग विकेट डाऊन. मोठा धक्का टीम नीरा या संघाला, कारण की संघाचा मुख्य फलंदाज आपण पाहतो एक चांगली सुरुवात देऊन मैदानाच्या आतमध्ये थांबते. बॉलिंग ट्रॅकवर अक्षयचा अनुभव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भिवरी संघ हा आपण पाहिलं एक अतिशय शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाची ओळख राहिली आहे. भरवणच्या त्या स्पर्धेमध्ये देखील या संघाला शिस्तबद्ध संघ म्हणून या ठिकाणी गौरवित करण्यात आले होते. आपल्याला पाहायला मिळते भिवरीचा संघ क्षेत्ररक्षक करत असताना या षटकामागे आपण पाहतोय मात्र एक धाव आतापर्यंत अक्षयने त्या ठिकाणी खर्च केली आहे. यानंतरचा होणारा सामन्याचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय श्री जिवंत थोपटे साहेब यांच्या शुभ हस्ते. या महत्त्वाच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतो. दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच असेल. जिंकला तर पुढच्या फेरीसाठी पात्र ठराल, हरला तर नक्कीच ही स्पर्धा आपल्यासाठी इथेच संपेल. या स्पर्धेसाठी तुम्हाला पुन्हा एकदा 1 वर्ष वाट त्या ठिकाणी पाहावी लागेल, याची देखील आपण नोंद या ठिकाणी घ्यायची आहे. कॅमेरामॅन आपण फोकस करायचे टॉस बॉक्सवर या ठिकाणी आपण पाहतो. यानंतर सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी संपन्न होतोय. गुळूचे वॉरियर्स विरुद्ध टीम चांबळी 11. ह्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण पाहतोय श्री जिवंत थोपटे साहेब यांच्या शुभ हस्ते या महत्त्वाच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. यानंतर होणारी मॅच असेल, नॉकआउटची मॅच असेल. दोन्ही संघांसाठी करू या मरो अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता टॉस या ठिकाणी संपन्न होतोय श्री जिवंत थोपटे साहेब यांच्या शुभ हस्ते. या महत्त्वाच्या टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. जुबेरसाठी नक्कीच या ठिकाणी पारितोषिक येते. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक सचिन रसाळ साहेब यांच्या माध्यमातून यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी श्री जिवंत थोपटे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. गुळची वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलाय. तर मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. 74 धाव्यांचा पाठलाग करत असताना टीम अमर भैया थोपटे नीरा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये शुभमने 5 चौकार ठोकून त्या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगली सुरुवात संघाला मिळून दिली. 4 चौकार ठोकून. तर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अक्षयने त्या फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी ठरलाय. या षटकात अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिली, मात्र 1 धाव आतापर्यंत खर्च केली. स्वतःच्या फलोत्तरामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. एका सिंगल धावसंख्येबरोबरीत 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण पाहिलं ऑन बोर्ड आपण पाहू शकता 19 धावा धावफलकावर आहेत. या षटकामध्ये जर आपण पाहिलं अक्षयने मात्र 2 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या. अक्षयची ओळख राहिली आहे शांत आणि संयमी खेळाडू म्हणून. या खेळाची सातत्याने चर्चा मोठी राहिली आहे. 74 धाव्यांचा पाठलाग करत असताना सुरुवात शुभमने एक अतिशय चांगली सुरुवात, एक विस्फोटक सुरुवात त्या ठिकाणी दिली होती. 19 धावा धावफलकर आपण पाहतोय. 74 धाव्यांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा आले होते संदीपच्या. तर दुसऱ्या षटकामध्ये अक्षयने त्या ठिकाणी त्या षटकाची भरपाई करत असताना मात्र 2 धावा खर्च करत प्रतिस्पर्धी संघाच्या एक विस्फोटक फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. शुभमला बाद करण्यात यशस्वी ठरलाय त्या ठिकाणी. तर नवीन फलंदाज जुबेर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. जुबेरच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक सचिन रसाळसर यांच्या माध्यमातून पुढे येते. लागोपाठचे 3 षटकार मारले तर 1000 रुपये गिरीश जितेसाहेब यांच्या माध्यमातून पुढे येते. पारितोषिकांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू होती. जुबेरसाठी पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लागोपाठचे 3 षटकार 1100 रुपये. प्रत्येक षटकारामागे 100 रुपये.
पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर, फटका सजवला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवेल, कलेक्ट करेल, निर्धाव चेंडू, डॉट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा आले, त्यानंतर शुभम जसा मैदानाच्या आतमध्ये बाद झाला तसं धावफलक देखील आपण पाहतोय स्थिरावलेला असेल ऑन बोर्ड. आपण पाहू शकता 19 धावा आतापर्यंत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असणे एक विस्फोटक सुरुवात त्या ठिकाणी मिळाली. त्यावेळेस क्षेत्ररक्षक दिनेश डाऊन दी बॉल, अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय. जुबेरचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये थांबतोय. मागच्या सामन्यात 31 सामना जिंकवून देणारा शुभम उघडे जसा मैदानाच्या आतमध्ये थांबलाय तसे त्या ठिकाणी आपण पाहतोय धावफलक एकदम स्थिरावलेला पाहायला मिळतो. अतिशय शांतता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण की मोठ्या धावफलकाचा पाठलाग करत असताना जी सुरुवात तुम्हाला पाहिजे होती ती सुरुवात पहिल्या षटकामध्ये मिळाली. मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अक्षयचं तो अप्रतिम षटक त्या ठिकाणी राहिला. अप्रतिम कमबॅक टीम भिवरी या संघाचा राहिला. एक मोठा संघ भिवरी, सातत्याने गावाईज स्पर्धेमध्ये या संघाची मोठी चर्चा राहिली आहे. अनेक स्पर्धांमध्ये या संघाचा सहभाग त्या ठिकाणी राहतो. पहिला सामना देखील आपण पाहिला एका अटीतटीच्या लढतीमध्ये एक अप्रतिम विजय प्राप्त करत आपण पाहतोय या सामन्यासाठी पात्र ठरलेला भिवरी संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना संदीप काळेने देखील या षटकात एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. प्रतिम कमबॅक संदीप काळेचं देखील राहिलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पहिला चेंडू येत्याच क्षणी आडव्या बॅटीने फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. चेंडू होतोय फरार. एक टप्पा खात सीमारेषा पार चौकार. क्षेत्ररक्षकाला विनंती असेल चेंडू घेऊन या आपण, कीच या चौकार समितीने बऱ्याचसे काळ धावफलक स्थिर होता. चिराग सर आपण बॉल घ्या. 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. शंतनू सर बॅट्समॅन नेम, बॅट्समॅनचं नाव काय? वेदांत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेदांत जसा दाखल झाला त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी आपण पाहतोय चौकाराने इनिंगचा आगाज केलाय. आगाज तो अच्छा आहे, अंजाम अभी बाकी आहे. आगाज अच्छा हुआ है लेकिन अंजाम अभी बाकी. एक मोठ्या फटक्याचा शोध मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सुरुवात चांगली झाली मात्र त्या ठिकाणी फिनिश देखील करावं लागेल, कारण की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही करता. संघ अडचणीतून संघाला तुम्हाला मैदानाच्या बाहेर काढावं लागेल. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका सजवला जातो. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल झेल, विकेटचा होईल पतन. फलंदाज OUT, फलंदाज बॅक टू द डगआउट. एक चौकार त्या ठिकाणी ठेकला. त्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्याचा शोध त्या ठिकाणी राहिला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलं गेलं होतं या फटक्यासाठी. पुढच्या चेंडू मागे त्या ठिकाणी बाद होऊन मैदानाच्या बाहेर या ठिकाणी जावं लागतंय वेदांतचा एक चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवर देखील एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, कारण की प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. धावफलक मोठा आहे, मोठ्या धावफलकाचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. मोठ्या फटक्यांचा शोध मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. मोठ्या फटक्यांच्या शोधात तुम्ही विकेट देखील या ठिकाणी गमावताना पाहायला मिळतील. संदीप काळे या षटकामध्ये आतापर्यंत 2 विकेट संघासाठी मिळवून दिल्यात. अजून देखील 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे या षटकातील आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय टीम निरा हा संघ फलंदाजी करत असताना टॉप ऑर्डर त्या ठिकाणी डाचवताना पाहायला मिळतो. अजून देखील अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनुभवी खेळाडू डगआउटमध्ये अजून देखील आपल्याला पाहायला मिळतील. अनिल सूर्यवंशी सर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला डगआउटमध्ये पाहायला मिळतील. नवीन फलंदाज धर्मराज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. संघ अडचणी ते धर्मराजकडे एक संधी आहे या मॅचचा हिरो बनण्याची. धावफलक आपण पाहतोय 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. यावेळेस पण एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. गॅप मोठा आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. अक्षय त्या ठिकाणी आपण चेंडूला कव्हर करताना पाहायला मिळतील. एक अचूक फेकी मैदानाच्या आतमध्ये येते. एका सिंगल धावसंख्येबरोबर येतो धावफलक पुढे 24 धावा धावफलकावर. 24 ऑन बोर्ड. 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावर. शेवटच्या 18 चेंडूचा खेळ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना 18 चेंडू आणि 50 धावा. 18 चेंडू आणि 50 धावांची मॅच अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 18 चेंडू 50 धावांचा पाठलाग करायचा तुम्हाला एक चांगला माइंडसेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. कुठल्या पद्धतीने तुम्ही या 50 धावांचा पाठलाग करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. समोर कुठल्या गोलंदाजीची तुम्ही निवड कराल मोठ्या षटकासाठी हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. योग्य निवड केली जाईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. तर संघासाठी चौथा आणि व्यक्ती दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. अक्षय त्या ठिकाणी सज्ज होतोय. मागच्या षटकामध्ये मात्र 2 धावा अक्षयच्या त्या षटकामागे खर्च झाले. तो पूर्ण विकेट प्रतिस्पर्धी संघाच्या एक मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात
अक्षय यशस्वी ठरला होता, तर धर्मराज समोर एक नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. अक्षय या चौथ्या षटकाला सुरुवात करत असताना पहिल्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय बॅटची हलकी शेज आणि चेंडू जाऊन आदळतो, एष्ट्यांवर एष्ट्या उद्ध्वस्त करून टाकतात. क्लीन बोल्ड या ठिकाणी आपण पाहतोय. धर्मराज संपूर्ण आपण जर पाहिलं, शुभम जसा मैदानाच्या आतमध्ये बाद झाला त्यानंतर आपण पाहतोय संपूर्ण बॅटिंग ऑर्डर त्या ठिकाणी कोसळताना पाहायला मिळते. यानंतरचे सर्व सामने 5 षटकांचे असतील याची आपण त्या ठिकाणी नोंद घ्यायची. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. यानंतरचे सर्व सामने 5 षटकांचे असतील याची आपण नोंद घ्यायची. यानंतर होणारी मॅच असेल गुळूचे वॉरियर्स विरुद्ध टीम चांबळी 11. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर विजयाचा शोध घेत असताना पाहायला मिळतील. दोन्ही संघ आपला पहिल्या सामन्यात पराभव होऊन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. एक अनुभवी फलंदाज इरफान सय्यद मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. इरफान सय्यद जसे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तसे त्यांच्यासाठी पारितोषिक या ठिकाणी येते. लागोपाठचे 3 षटकार ठोकले तर गिरीश जितेसाहेब यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळते. शुभम जसा मैदानाच्या आतमध्ये बाद झाला, दाफलकर आपण पाहतोय अतिशय हळूवार पद्धतीने पुढे जाताना 24 धावा दाफलकर विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं, 18 चेंडू मागे 50 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळते. इरफान सय्यद नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक आपण पाहू शकतो. पहिल्या चेंडू आडव्या बॅटीने फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटीची हलकीशी काढा या ठिकाणी लागते. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. अतिशय शांत पद्धतीने ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या पद्धतीची एक विस्फोटक सुरुवात शुभमने दिली होती, त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला खेळपट्टीवर त्या ठिकाणी एकही चौकार एकही षटकार खेचता आला नाही. पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी आपण पाहतोय एक मोठी विकेट या षटकामध्ये देखील पाहायला मिळाली. अक्षयला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर अप्रतिम स्पेल आता परत अक्षयचा राहिलाय. हा चेंडू आपण पाहतो काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो. चेंडू पडल्यानंतर ना आतल्या दिशेने त्या ठिकाणी स्विंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सातत्याने व्हेरिएशन अक्षयच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतील. या खेळाडूची चर्चा मोठी राहिली आहे. गोलंदाजीची जबाबदारी मोठी संघाला नक्कीच आपल्याला नेहमीच असते. फलंदाजी करत असताना देखील फिनिशिंग टचच्या भूमिकेमध्ये अनेक वेळा आपण पाहिले अक्षयला. वरुणच्या मैदानावर आपण या खेळूची जर कहाणी सांगितली तर 2 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता असताना 1 षटकार 1 चौकार ठोकून भिवरी संघाला विजय प्राप्त करून देणारा अक्षय आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. अनेक वेळा संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम अक्षयने केलेलं असेल. या सामन्यात देखील आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. पुन्हा एकदा एस्टनच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल. या षटकातील अजून देखील 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. आपण पाहतोय आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. वेळेस आडव्या बॅटीने फटका सजवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा डाऊन दी बॉल टिपला जाईल झेल. इरफान सय्यदचा देखील संपेल खेळ. नक्कीच आपण पाहतोय संपूर्ण प्रेक्षक वर्गाला अनिल सूर्यवंशी सरांची आतुरतेने वाट पाहत असताना प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. प्रतीक चौगुले मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. संघ अडचणी ते विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं अतिशय लांब जाणारा समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजून देखील विजयासाठी 48 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. 13 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक 48 धावा बनवायचे तर अक्षयची अप्रतिम स्पेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 1.5चा स्पेल राहिला अक्षयचा. आतापर्यंत 4 धावा खर्च करत 3 विकेट अक्षयच्या या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर अप्रतिम षटकातील शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये अजून देखील शिल्लक स्पेलमधील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षयचा. नवीन फलंदाज प्रतीक चौगुले. पहिल्या चेंडूच्या ठिकाणी आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही. अक्षयचं अप्रतिम षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. 2 षटकांच्या स्पेलमध्ये मात्र 4 धावा खर्च करत 3 विकेट संघाला मिळून दिली. अप्रतिम गोलंदाजी अक्षयची राहिली आहे. महत्वाची मॅच आहे. जिंकला तर आजच्या दिवसातील शेवटची मॅचसाठी तुम्ही पात्र ठराल. हरला तर नक्कीच तुम्हाला या स्पर्धेसाठी अजून एक संधी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारी मॅच नॉकआउट मॅच असेल, मोठी मॅच असेल. गुळूचे वॉरियर्स विरुद्ध टीम चांबळी 11. नवीन गोलंदाज यश बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी सज्ज होतोय. 12 चेंडू आणि 48 धावांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. अर्थातच तुम्हाला प्रत्येक षटकामागे
24 धावा त्या ठिकाणी बनवाव्या लागतील. आपण पाहतोय यश पहिल्या चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजीने सुरुवात होती. खराब बॉल, वाईट बॉलची घोषणा मुख्य पंचांची या ठिकाणी होती. एका अवंतर धावेने धावफलक पुढे 27 धावा धावफलकावर, 27 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 74 धावांचा पाठलाग करत असताना सातत्याने विकेट गमवत असताना आपल्याला निराश संघ पाहायला मिळाला. विकेट गमवत असताना धावफलक देखील आपण पाहतोय अतिशय शांत पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फटका त्या ठिकाणी आपण खेळला जातोय. लॉंग ऑफ रिझनमध्ये फटका खेळलाय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. आता जर आपण पाहिलं समीकरण आपण पाहतोय नीरा या संघाकडून विजयाच्या लांब नेताना पाहायला मिळतोय. विजयाच्या दिशेने वाटचाल करतो टीम भिवरी 11. प्रत्येक नेता चेंडू विजयामधील अंतर कमी करेल. यावेळेस आडव्या बॅटीने फटका सजवलाय. मोठा फटका त्या ठिकाणी आलाय. दिनेशच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार, षटकार 6 धाव्यांसाठी. मॅच अजून देखील आपण पाहतोय संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रतीक चौगुलेच्या बॅटमधून आला एक मोठा फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. 6 धावा धावफलकात नक्कीच जोडले जातील. 6 धाव्याने धावफलक पुढे 34 धावा धावफलकावर, 34 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 34 धावा धावफलक पाहायला मिळतील. या षटकारांची आवश्यकता असेल विजयासाठी. विजयाच्या दिशेने तुम्हाला जायचं असेल तर असेच षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकावे लागतील. टीम नीरा प्रतीकच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. यावेळेस चेंडू बॅटर परफेक्ट मिडल झाला नाही. कष्टांच्या मागे चेंडू त्या ठिकाणी अडवला जातो. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित श्री काळभैरवनाथ चषक 2026 स्पर्धेतील तिसरं यशस्वी पर्वामध्ये आपण आहोत. दिवस क्रमांक 1 मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 74 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम नीरा हा संघ. जर आपण पाहिला क्षेत्ररक्षक थोडंसं खराब क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये राहिले. क्षेत्ररक्षक प्रीतमच्या डोक्यावरून चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. या षटकामध्ये धावा गोळा करण्याचे प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. कारण की महत्त्वाचं षटक आहे. विजयाचं समीकरण जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, शेवटचे 8 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 8 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे तर 35 धावा. 8 चेंडू आणि 35 धावांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. राहिलेले 2 चेंडू निर्णायक चेंडू असतील या सामन्यातील. आपण पाहिले तर वैसे पुन्हा एकदा आपण पाहतोय अकुल टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतो. चेंडू पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. डॉट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. डेड बॉलची घोषणा या ठिकाणी होती. कुठली या ठिकाणी आपण पाहतोय अजून देखील 2 चेंडू या षटकामागील शिल्लक असताना डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका सजवला जातोय. लिप्स केरलेगमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाचा फंबल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचे देखील प्रयत्न राहिले. फेकी येते. या दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेने धावफलक पुढे. शेवटचा एक बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. शेवटचे 7 चेंडू मागे विजयासाठी बनवायचे त्या 33 धावा. 7 चेंडू आणि 33 धावांची मॅच येऊन पोहोचली. यापुढे तुम्हाला विजयासाठी प्रत्येक चेंडू मागे षटकारच ठोकावा लागेल असं समीकरण त्या ठिकाणी निर्माण झालंय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा पुन्हा एकदा फंबल मैदानाच्या आतमध्ये होते. मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रतीकचा नकार असेल. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. चला स्पीडअप करायचे. क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीम शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 6 चेंडू मागे विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं 6 चेंडू आणि 32 धावांची मॅच मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा त्या ठिकाणी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आले होते. त्यानंतर जसे विकेट पडायला सुरुवात झाली संपूर्ण बॅटिंग लाईनअप त्या ठिकाणी कोसळताना पाहायला मिळाला. टीम अमर भैया थोपटे आणि अक्षय भैया थोपटे मित्र परिवार नीरा हा संघ आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना मोठ्या धावफलकाचा पाठलाग करत असताना कुठल्या माइंडसेटने तुम्ही फलंदाजी केली देखील याचा देखील विचार तुम्हाला करावा लागेल. कारण की तुमच्याकडे संधी आहे. अजून देखील एक संधी आहे तुमच्याकडे. यापुढे पण पाहिली तर विचार करून तुम्हाला या पुढच्या सामन्यासाठी तयार या ठिकाणी राहावं लागेल. शेवटचे 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर राहुल त्या ठिकाणी सज्ज होते. पहिला चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतो. बॅटीज समोरून चेंडूने दिशा बदलली आहे. बॅटीची हलकीशी एज त्या ठिकाणी बॅटीचा स्पर्श मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हलकीशी एज आपल्याला पाहायला मिळाली. यशच्या मागे चेंडू यश शिंदेचे सेफ हँड त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 6. 6व्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतं. याच विकेट बरोबरीत आपण जर पाहिलं विजयाचं समीकरण शेवटचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 5 चेंडू मागे विजयासाठी बनवायचे त्या 32 धावा. 32 धावांची आवश्यकता विजयासाठी अजून देखील आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये धाव्यांसाठीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 74 धाव्यांचा पाठलाग करत असताना तुम्ही प्रयत्न कशा पद्धतीने केले हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल.
या ठिकाणी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने फटका सजवला जातो. मिड विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दिनेश फेकी खराब राहिली. दिनेशची एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. एकेरीत विहिरी धावेने कुठलाही फरक या ठिकाणी पडणार नाही टीम भिवरी या संघाला, कारण की विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय टीम भिवरी संघ. आपण पाहतोय हारणाऱ्या संघाकडे अजून देखील एक संधी असेल तर या नंतरची होणारी मॅच नॉकआउटची मॅच असेल. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल गुळूची वॉरियर्स विरुद्ध जांभळी 11. दोन्ही संघापैकी जो संघ त्या ठिकाणी पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेबाहेर पडावं लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची. यानंतर आपण जी मॅच या ठिकाणी घेणार आहोत या सामन्याचा टॉस या ठिकाणी मुख्य अतिथींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. तर गुळूची वॉरियर्स या टीमने टॉस जिंकला. आपला निर्णय काय? गुळूची वॉरियर्स या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचे निर्णय या ठिकाणी घेतले, आमंत्रित केले जांभळी 11 या संघाला फलंदाजीसाठी. यानंतर सर्व सामने 5 षटकांचे राहतील याची आपण या ठिकाणी नोंद घ्यायची. तर मैदानाच्या आतल्या दिशेने आपण जाऊया. शेवटचे 2 चेंडूचा खेळ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 5.4चा खेळ संपलाय. 47 धावा धावफलकर पाहायला मिळतील. अजून देखील 2 चेंडू मागे 27 धाव्यांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 27 धाव्यांची मॅच सामन्यामध्ये मात्र औपचारिकता शिल्लक असताना विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलेलं असेल टीम भिवरी या संघाने. शेवटचा एक बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक एक बॉलमध्ये बनवायचे, त्या 26 धावा विजयासाठी 26 धावांची आवश्यकता टीम भिवरी या संघासाठी आपण पाहिली तर एकतर्फी मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शुभम मुगडे जसा बाद झाला तसं त्या ठिकाणी आपण पाहतोय सामन्याचा निकाल देखील बदलताना पाहायला मिळाला. सातत्याने फलंदाज त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, बाहेर गेले, दाखल झाले, बाहेर गेले. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या हलकीशी ज्येष्ठांच्या मागे एका हाताने एका प्रतिम झेल टिपला जातोय. याचबरोबरीत सामना जिंकला टीम भिवरी 11 या संघाने. अभिनंदन असेल क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरलेला आजच्या दिवसातील पहिला संघ टीम भिवरी. अभिनंदन. तर हार्ड लक टीम अमर भैया थोपटे आणि अक्षय भैया थोपटे मित्र परिवार. ह्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतोय. या मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा आपण या ठिकाणी संदीप काळे, या पूर्वी जो सामना त्या ठिकाणी संपन्न झाला संदीप काळे मॅन ऑफ द मॅच ठरले. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय राहुल. या सामन्याचे मॅच राहुल असतील. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो एक आकर्षक पारितोषिक या ठिकाणी येते. ज्या 2 फलंदाजांनी 5 धावा पळून कंप्लीट केले होते त्यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक गिरीश जिते साहेब यांच्या माध्यमातून पुढे येते. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देतो. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन या ठिकाणी आम्ही खेळाडूचा सन्मान या ठिकाणी करतोय. संदीप काळे सर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देतोय. त्यानंतर दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहायला मिळेल राहुल सर, या आपण आपल्या या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय आयोजकांच्या माध्यमातून. भरत आबा आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या. पोपट थोपटे साहेब आणि त्याचप्रमाणे भरत साहेब प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी आपण जायचं. पारितोषिक या ठिकाणी आपण देऊ. ज्या 2 फलंदाजांनी 5 धावा पळून पूर्ण केले होते त्यांसाठी गिरीश जिते साहेब यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आम्ही देतोय. विक्रम कटके आणि प्रीतम कटके या 2 फलंदाजांनी खेळपट्टीवर 5 धावा पळून पूर्ण केले होते. त्यांचा सत्कार या ठिकाणी गिरीश जिते सर 500 रुपये रोख रक्कम पारितोषिक या ठिकाणी दिले जाते. मुख्य कॅमेरामॅन आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स पाशी कॅमेरा फिरवायचा आहे. स्क्वेअरले कॅमेरामॅन पोपट थोपटे सर आपणास विनंती केली जाते. यानंतर नक्कीच आपण पाहतो राहुल कटके मॅन ऑफ द मॅच, त्यांच्यासाठी देखील गिरीश जिते सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं देणगी या ठिकाणी येते. पहिला आपण संदीप काळे सरांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ. या मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संदीप काळे आहेत, त्यांना एक ट्रॉफी देऊन या ठिकाणी आम्ही सन्मानित या ठिकाणी करतो. संदीप काळे सर या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचंय. या पूर्वी जो सामना पार पाडला त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देतोय.
भरत आबा थोपटे साहेब यांच्या शुभ हस्ते संदीप काळे सरांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देतोय. त्यानंतर ना तिसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी राहुल कटके सर या आपल्या देखील या ठिकाणी आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय. पोपट थोपटे सर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण देतोय राहुल कटके सरांना. त्याचप्रमाणे गिरीश जिते सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी येते. वैयक्तिक पारितोषिक त्या ठिकाणी गिरीश जिते सरांच्या माध्यमातून राहुल कटके यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळते. चला, जाणता क्रिकेट क्लब गुळची या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण या स्पर्धेसाठी नक्कीच आपल्याला एक अनुभवी पंच पाहायला मिळतील. गिरीश जिते सर, त्याचप्रमाणे नक्कीच आपण आजच्या दिवसातील चौथ्या सामन्याच्या दिशेने जाऊया. हा सामना 5 षटकांचा असेल याची या ठिकाणी आपण नोंद घ्यायची.